रोज रोज स्वयंपाकाचा आलाय कंटाळा आणि किचनमधनं हवाय पटकन सुटकारा. आणि चमचमीत पण आहे खायचं, तर मग आज ही रेसिपी ट्राय करा. नमस्कार, मी आहे शिल्पा आणि पुणेरी स्वादमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत धाबा स्टाईल पनीर भुर्जी रेसिपी, जी एकदम मस्त अशी टेस्टी रेसिपी आहे, जी सर्वांच्या आवडीची आहे. आणि आज आपण काही ट्रिक्स बरोबर बनवणार आहे, तर इतकी चमचमीत रेसिपी आहे की सर्वजण बोटं चाटत राहतील. इतकी मस्त अशी रेसिपी आहे. तर चला पटकन सुरू करूया रेसिपीला. तर सर्वात आधी आपण एक कढाई घेऊयात, त्याच्यामध्ये घालूयात 1 मोठा चमचा तेल आणि त्याच्यातच ॲड करूया 1 मोठा चमचा इतका बटर. बटरमुळे पनीर भुर्जीचं टेस्ट जी आहे ती खूप मस्त वाढते. टेस्ट खूप वाढते त्याच्यामुळे, आणि जी स्मोकी फ्लेवर आहे पनीर भुर्जीला तो येतो आपल्या बटरमुळे. आणि ढाब्यामध्ये बटर यूज केलं जातं, म्हणून आज आपण ढाबा स्टाईलच बनवतोय, तर आपण सर्व टिप्स वापरणार आहोत. तर 1 चमचा जिरं घातलेलं आहे मी त्यात. आणि आता इथे मी घेतलेले आहेत 2 मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत, ते पण घालून घेऊयात आपण तेलात. थोडा वेळ फ्राय करूयात. आता त्यामध्येच आपण ॲड करूया 1 मोठा चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं मोठं मोठं कुटलेलं पेस्ट, तो ॲड करून घेऊया. ही टिप्स, हे जे आहे पेस्ट जो आपण घातला मिरची, आलं आणि लसूणचा, मोठं मोठंच कुटलेलं आहे, त्याला भरडं भरडंच ते, त्याच्यामुळे टेस्ट खूपच मस्त येते, भन्नाट टेस्ट येते आपल्या पनीर भुर्जीला. तर नक्की घाला. आता थोडा वेळ परतल्यानंतर आपण इथं घालणार आहोत ही सिक्रेट टिप, जी आहे बेसन. बेसनमुळे, हे ढाब्यामध्ये बेसन वापरलं जातं, त्यामुळे त्यांची पनीर भुर्जी जी आहे ती अशी घट्टसर असते, अगदी पाणी पाणी होत नाही, आणि मस्त असं बाइंडिंग येतं आपल्या पनीर भुर्जीला. आणि खायला तर खूपच भन्नाट लागते ही रेसिपी. बेसनमुळे टेस्ट जो आहे तो खूपच वाढतो पनीर भुर्जीचा. तर थोडा वेळ आपण बेसनला भाजून घेऊयात कांद्याबरोबरच. आणि त्यातच ॲड करूया आपण 2 मोठे टमाटर मी कट करून घेतलेले, चॉप करून, ते पण आपण ॲड करूयात ह्याच्यामध्ये. आणि त्याच्याबरोबरच घालूयात थोडंसं मीठ, म्हणजे आपले टमाटर पटकन सॉफ्ट होतील आणि शिजले जातील, म्हणून आपण मीठ घालून मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ टमाटरांना शिजून घेऊयात. आपल्याला टमाटे एकदम मॅशी हवेत, म्हणून आपण हे बघा, आता टमाटर एकदम छान शिजलेले आहेत, मॅशी झालेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत. तर आता आपण इथं घालूयात काही मसाले. तर सर्वात आधी आपण घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपण घालूयात लाल मिरची पावडर, आणि त्यातच आपण ॲड करणार आहोत आता 2 चमचे धने पावडर, आणि 1 चमचा आपण घेणार आहोत किचन किंग मसाला. किचन किंग मसाला नक्की वापरा या रेसिपीसाठी. किचन किंग मसाल्यामुळे या रेसिपीमध्ये अप्रतिम टेस्ट येते, चव इतकी स्वाद येतो ह्याच्यामध्ये की मी सांगू नाही शकत. तर नक्की किचन किंग मसाला वापरा. आणि जर किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला वापरा इकडे. आता आपले सगळे मसाले छानपैकी भाजले गेलेले आहेत. आता इथं आपण घालणार आहोत अजून एक सिक्रेट वस्तू, ती आहे शिमला मिर्च. शिमला मिरचला बारीक चॉप करून घेतलेला आहे मी, आणि ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ह्याच्याने आपला रंगही सुंदर येतो आणि चव ही पनीर भुर्जीला खूप मस्त येते. तर नक्की ॲड करा एक छोटी शिमला मिर्च बारीक चॉप करून. आता सर्व गोष्टी छानपैकी मिक्स करून घेऊयात. 1 मिनिटभर परतून घेऊया शिमला मिरचलाही सगळ्या मसाल्यांबरोबर. आणि आता आपण इथं ॲड करणार आहोत थोडंसं पाणी, अगदी थोडंसं पाणी ॲड करूयात, कारण की मसाले जळू नये म्हणून. आणि झाकून याला शिजायला ठेवूयात तेल सुटेपर्यंत सगळे मसाले. आपल्याला मसाल्यांना करपू द्यायचं नाहीये, म्हणून आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. चांगले मसाले शिजतील. आता हे पहा, सर्व मसाले छान शिजलेले आहेत आणि तेलही सुटलेलं आहे मसाल्यांना. मस्त असा रंगही आलेला आहे. आता इथं आपण ॲड करूयात 250 ग्राम इतकं पनीर मी किसून घेतलेलं आहे मीडियम साईजच्या हे किसणीतून. तर जास्त मोठं करू नका, मीडियम ह्याच्यातूनच करा. दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही चवदार लागते पनीर भुर्जी.
तर आता सर्व गोष्टी छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण इथं ॲड करणार आहोत 1 ते 2 चमचे घरची आपली दुधावरची साय. हो, दुधावरची सायच ॲड करायची. ह्याच्याने जी क्रीमीनेस टेक्स्चर येतं, रिचनेस येतो ना पनीर भुर्जीला आणि खूपच क्रीमी असं टेस्ट येते पनीर भुर्जीची आणि खूपच स्वादिष्ट लागते. नक्की ॲड करा आणि जर मलाई नसेल तर थोडंसं दूध ॲड करा ह्याच्यामध्ये. आणि आता सर्व गोष्टी छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण. आणि तुम्हाला जर थोडंसं पातळ करायचं असेल तर पाणी घाला, नाहीतर घालू नका. आणि इथं आपण ॲड करणार आहोत 1 चमचाभर इतकी कसुरी मेथी. कसुरी मेथीला मिक्स करून घेऊया पनीर भुर्जीमध्ये. आणि आता सर्वात शेवटी ॲड करूयात आपण इथं खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीरनी चव इतकी भन्नाट येते ह्याची, तर नक्की कोथिंबीर ॲड करा बारीक चिरलेली. चव जास्त वाढते. आणि आपली पनीर भुर्जी रेडी आहे. आता सर्व्ह करूयात. चला बघा रंग किती सुंदर आलेला आहे. आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आणि वरनं ॲड करूयात थोडंसं किसलेलं पनीर गार्निशिंगसाठी. आणि आपली मस्त मस्त ढाबा स्टाईल पनीर भुर्जी बनवून रेडी आहे. बेल आयकॉनवर दाबून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी पुन्हा भेटूयात. टिल देन बाय बाय.